student scholars in association with Goa Headmasters Association. नमस्कार मुलांनो, आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव जंगलाचं देणं आणि लेखक आहेत मारुती चितमपल्ली. जंगल आपलं नेहमी पोषण करतात, मग ते शरीराचं असो किंवा मनाचं. लेखक आणि जंगल यांचा संबंध तसा थेट, कारण लेखक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक होते आणि त्याच पदावरून ते निवृत्त झाले. त्यामुळे सतत जंगलांशी त्यांचा परिचय येत राहायचा. जंगलं फिरणं, त्याचं अवलोकन करणं हे त्यांचं नित्याचंच काम. या अनुभवातून त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव जंगलाचं देणं. पाहूया लेखकाचा परिचय. जसं की सांगितलंय, ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक होते आणि त्याच पदावरून निवृत्त झाले. त्यांनी निसर्गविषयक लेखन केलेलं आहे. तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचं प्रसिद्ध साहित्य पक्षीकोश, निळवंती, जंगलाचं देणं आणि त्यांचं आत्मचरित्र चकवा चांदणं. तर लेखक एकदा सागर सीमेवरील पक्ष्यांच्या परीक्षणाकरिता रायगड जिल्ह्यातील दिवेआगर गावाजवळील कुडेगाव इथे गेले होते. तिथून हरिवत नदी समुद्राला मिळते आणि त्यामुळे तिथे खाडी तयार झालेली आहे. या खाडीच्या काठी मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे खाजणीचं जंगल तयार झालेलं आहे. या जंगलात अनेक स्थलांतरित आणि स्थायिक पक्षी येतात. त्यांचं दर्शन घेण्याकरिता, निरीक्षण करण्याकरिता लेखक कुडेगावाजवळ गेले. लेखकासोबत भातखंडे शास्त्री हे त्यांचे सोबती होते. मारुतीच्या देवळात भातखंडे शास्त्री आणि लेखक मारुती चितमपल्ली राहिले होते. तिथेच त्यांना कोळीवाड्यातील धर्मा जानू पाटील हा माणूस येऊन भेटला. त्यानंतर भातखंडे शास्त्री स्वतः देवळातच थांबले आणि लेखक धर्माबरोबर पक्ष्यांच्या अवलोकनाकरिता आणि खाडीचं जंगल पाहण्याकरिता निघाले. सर्वात प्रथम या कुडेगावाबद्दल आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर कुडेगाव या गावाबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाजवळील कुडेगाव. तिथून हरिवत नदी समुद्राला जाऊन भेटते. त्यामुळे तिथे डेल्टा म्हणजे खाडी तयार झालेली आहे आणि हा कुडेगाव खाडीकाठचा गाव आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मधून वाहत जाणारी ही नदी. ह्या नदीच्या काठाकाठाने तयार झालेलं हे खाजणीचं जंगल. अतिशय सुंदर असं ते दृश्य आहे. लेखक म्हणतात की लेखक तिथे पोचले त्यावेळी नुकतीच पहाट होत होती, सूर्योदय होत होता आणि त्यामुळे सूर्याची किरण पाण्यावर अशी सुंदर प्रकारे तरंगत होती. त्यामुळे पाणी एखाद्या काचेच्या कंगोऱ्याप्रमाणे दिसत होतं. त्याचबरोबर झाडांचं प्रतिबिंबही त्या पाण्यात पडल्यामुळे सौंदर्य आणखी वाढत होतं. अशी ही सुंदर सकाळ. या सकाळी लेखक धर्मा जानू पाटील बरोबर होडीने या जंगलाचा प्रवास करणार होते. लेखकाच्या मते जंगलं नेहमीच सुंदर असतात, परंतु खाडीकाठच्या जंगलाला एक वेगळं आणि गूढ सौंदर्य प्राप्त असतं. तिथे आपल्याला अचंबित करणारे, आश्चर्यात टाकणारे अनेक जीव, अनेक प्राणी, अनेक पक्षी सापडत असतात. दोन्ही डोंगराच्या मधोमध हरिवत नदी वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते. नदीचे दांडे त्या समुद्राच्या पोटात शिरलेले असतात आणि त्यामुळे खाडी काठाकाठाने जंगल तयार झालेली आहेत. या जंगलाचं अवलोकन, तिथे येणाऱ्या सागर पक्ष्यांचं अवलोकन करण्यासाठी लेखक कुडेगावाला गेले होते.
लेखक म्हणतात, हे सकाळचं इतकं सुंदर दर्शन होत असतानाच समोर अगदी अफाट समुद्र आणि त्याच्यावर अथांग निळं आभाळ, आणि आपण जिथे उभं होतो तिथे हिरवगार रान. हे दृश्यच अतिशय लोभनीय होतं. लेखक खाजणीच्या जंगलाबद्दल सांगताना म्हणतात की खाजणीच्या जंगलाला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतात. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजेच टायडल फॉरेस्ट. लेखकाच्या मते जंगलं सुंदरच असतात, यात शंका नाही. पण जंगल आणि पाणी यांचं साहचर्य म्हणजे यांची मैत्री पाहायला मिळणे हे विशेष. कारण जंगलाच्या अगदी जवळ असं पाणी दिसणं फक्त खाडीकडच्या जंगलाकडेच आपल्याला आढळून येतं. त्या जंगलात कांदळ, टिवळ, बांजर यासारखी झाडं आढळून येतात. लेखक या झाडांविषयी सांगताना म्हणतात की झाडांची टोकं पाण्यातून वर आलेली असतात आणि त्यामुळे ती तीक्ष्ण खिळ्यांसारखी दिसतात. त्याचबरोबर झाडावरचं बी झाडांच्या मुळावरच पडतं, मुळावरूनच नवं रोप रुजून येतं आणि नवं झाड तयार होतं. अशा प्रकारे झाडांची एक दाटीच तयार होत असते. त्यामुळे त्या जंगलात आत फिरणं फार कठीण, कारण दलदलही असते. लेखक ह्या जंगलाचं दर्शन करत असताना पुढे पुढे जात होते आणि त्यांना चुटचुट असा आवाज ऐकू आला. लेखकाने आश्चर्याने विचारले धर्माला की आवाज कसला. धर्माने लेखकाला सांगितले की साहेब, तो आवाज कालवं मिटण्याचा आहे. मुलांनो, कालवं म्हणजे दगडाला लागणारा एक तिसऱ्यांचा किंवा खुब्यांचा प्रकार जो आपल्याला या चित्रात दिसत आहे. ते खुबे फोडून तिथून मांस काढलं जातं, जे ह्या हातात आपल्याला दिसत आहे. हा एक कालवणाचा प्रकार आहे. यापासून गोव्यात आणि कोकणात वेगवेगळ्या तऱ्हेची कालवणं केली जातात. तर ह्या कालव्यांचा, ती कालवं मिटण्याचा चुट असा आवाज येत होता, हे लेखकाला प्रथमच त्या दिवशी कळलं. त्यानंतर पुढे जात असताना लेखकाला एक 5-6 फूट उंचावर झाडावर सरड्यासारखा दिसणारा एक प्राणी दिसला. लेखकाला प्रथम दर्शनी तो सरडाच वाटला आणि म्हणून त्यांनी नीट बारकाईने पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं, तो सरडा नव्हता, तो कोणीतरी वेगळाच प्राणी होता. लेखकाने धर्माला विचारलं की हे सरड्यासारखं दिसणारं काय. त्यावेळी धर्माने उत्तर दिलं, साहेब, ते तेलमुंडे आहेत. तेलमुंडे हे नाव लेखकाने प्रथमच ऐकलं होतं आणि त्यामुळे सविस्तर त्याबद्दल विचारताच धर्माने सांगितलं की साहेब, तेलमुंडे हा सरड्यासारखा दिसणारा एक मासा आहे. त्याला आमच्या भाषेत डेमका म्हणतात आणि त्याचं नाव आहे तेलमुंडे. इथे लक्षात घेण्याची गोष्ट, डेमका हे सामान्य नाव आणि तेलमुंडे हे त्याचं विशेष नाव. डेमका याचाच अर्थ मासा. झाडावर चढणारा मासा. लेखकाला अतिशय आश्चर्य वाटलं, कारण आपण कल्पनाच करू शकत नाही की पाण्यात राहणारे मासे असे झाडावरही, ते पण 4-5 फूट उंचावर चढू शकतात. अशा अनेक आश्चर्यजनक गोष्टी पाहता पाहता त्यांना झाडांच्या मुळावर पक्ष्यांच्या शिटासारखं, शीट म्हणजे वेस्ट, तर पक्ष्यांच्या शिटासारखं काहीतरी दिसलं आणि त्यांनी सहज विचारलं की हे जे काही झाडांच्या मुळावर दिसत आहे पांढऱ्या रंगाचं, ते पक्ष्यांचं शीट असेल, हो ना. इथेही धर्माने त्यांना आश्चर्यात टाकलं. त्यांनी सांगितलं, साहेब, ते पक्ष्यांचं शीट नाही बरं का, ते उदाचं घबाड आहे. उद म्हणजेच उद मांजर, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटर असं म्हणतात. इथे ह्या फोटोमध्ये तुम्हाला उद मांजर दिसेल. आणि उदाचं घबाड म्हणजे काय, तर मुलांनो, उदाचं घबाड म्हणजे उदांची पिल्लं, उद मांजरांची पिल्लं.
पाण्यालगत जमिनीच्या दिशेने हे उद मांजर झाडांच्या मुळावर आपलं घरटं करतं आणि तिथे 2-3 पिलांना जन्म देतं. या जन्मलेल्या पिलांना घबाड असं म्हणतात. इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे उद मांजराची छोटी छोटी पिल्लं. घबाड ह्या शब्दाने लेखकांचं लक्ष वेधलं, कारण घबाड याचा अर्थ धन, भरपूर धन. पण इथे उद मांजराच्या पिलांना घबाड म्हटलं, का बरं म्हटलं? असा प्रश्न लेखकाला पडला असता पुढे त्यांचे मित्र भातखंडे शास्त्री यांनी सांगितलं की ऋग्वेदात, आपले 4 महत्त्वाचे वेद, त्यातील ऋग्वेदात पक्ष्यांच्या घरट्यातील पिलांनाही धनाची उपमा दिलेली आहे, म्हणजेच घबाडाची उपमा दिलेली आहे. हे कोळीवाड्यात राहणारी सर्वसामान्य माणसे आणि वेदाचा अभ्यास करणारी पंडित माणसे यांचा संबंध कुठेच येत नाही, पण दोन्हीकडे या पिलांना घबाड म्हणजे धनाची उपमा दिलेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर लेखक पुढे जात असताना त्यांना वारुळांसारखं काहीतरी दिसलं. आता वारुळ वाळवी तयार करते, बरोबर? आणि वाळवी पाण्याच्या शेजारी, समुद्राच्या शेजारी राहूच शकत नाही, ती वाहून जाईल, जगूच शकत नाही. मग ह्या समुद्राच्या किनारी, ह्या नदीच्या किनारी ही वारुळं कोणी बरं केली? तेव्हा आपली ही शंका लेखकाने धर्माला विचारली. तेव्हा धर्माने सांगितलं की साहेब, ती वारुळं नाहीत, ती समुद्र विंचवाची घरं आहेत. समुद्र विंचू लेखकाला फक्त ऐकून माहीत होता, पण त्या समुद्राविषयी आणखी कोणतीच माहिती त्याला नव्हती. त्यांना नव्हती. आणि आज प्रत्यक्ष त्यांना समुद्र विंचवाचं घर पाहायला मिळालेलं होतं. लेखकाने प्रश्न केला की समुद्र विंचू कसे असतात, ते घरटी कसे बांधतात? तेव्हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत धर्माने सांगितलं की समुद्र विंचू वीतभर लांबीचे असतात. त्यांचा रंग साधारण सफेदसा असतो. दिसायला ते खेकड्यासारखे दिसतात, पण त्यांचं नाव समुद्र विंचू, इंग्रजी नाव किंग क्रॅब. मातीच्या ओल्या गोळ्यांपासून ते वारुळासारखं घरटं तयार करतात. हे घरटं 1-2 हात वर उंच आणि 9-10 हात खाली असतं. खाली पाणी असतं. मादी समुद्र विंचू त्या घरट्यात अंडी घालते. ती अंडी कधी कधी पाण्यावरही तरंगतात. आणि समुद्र विंचू वारुळाच्या बाहेर सावजाच्या शोधात असतं. ही अतिशय आश्चर्यात टाकणारी आणि वेगळीच माहिती लेखकाला धर्माकडून मिळाली. ह्या समुद्राविषयी अजूनही शास्त्रशुद्ध, शास्त्रीय दृष्ट्या संशोधन झालेलं नाही. पण मला याची एक वेगळीच गंमत वाटते मुलांना. बघा हा, नाव काय? समुद्र विंचू. जात कोणती? कोळ्याची. आणि दिसायला कसा? खेकड्यासारखा. हा समुद्र विंचू सावजाच्या शोधात अनेकदा आपल्या घरट्यांकडे उभा राहिलेला, बसलेला, दबलेला दिसून येतो. त्यानंतर लेखक आणि धर्मा जानू पाटील पुढच्या प्रवासाला निघत होते आणि एवढ्यातच त्यांच्या डोक्यावरून सुळकन एक कोणता तरी जीव उडाला. लेखकाला प्रश्न पडला की हे रत्नासारखं, जिवंत रत्नासारखं पाण्यात बुडणारं होतं तरी काय? धर्माला विचारताच धर्माने कोड्यात टाकणारं उत्तर दिलं, साहेब, उडाला तर पक्षी, बुडाला तर मासा. ह्या कोड्याचं उत्तर शोधत असतानाच लेखकाने पाहिलं की छान मोतिया रंगाचा, ज्याच्यावर काळे ठिपके आहेत, असा खंड्या पक्षी चोचीत मासा धरून सुळकन पाण्यातून बाहेर आला.
लेखकाला समजलं की हा उडणारा जो काही जीव होता तो इतर कोणीही नसून खंड्या पक्षी होता. सुंदर मोत्यांच्या रंगासारखा दिसणारा खंड्या पक्षी. त्यानंतर लेखक परतीच्या प्रवासाला लागले. खरं तर त्यांनी पहाटेपासूनच आपला प्रवास सुरू केला होता. जंगलात रेंगाळणारी रात्र पाहिली होती, अनेक आश्चर्यात टाकणारे जीव पाहिले होते आणि अनेक तऱ्हेतऱ्हेचं अवलोकन करत दुपार झाली होती. दुपारी होडीतच धर्माने भात शिजवला, धर्माने माशांबरोबर भात खाल्ला, लेखकाने सोबत दुधाची क्रीम आणली होती त्यासोबत भात खाल्ला. हळूहळू संध्याकाळ झाली. वेगवेगळ्या तऱ्हेच्या पक्ष्यांचं, प्राण्यांचं, जीवांचं अवलोकन करता करता कधी संध्याकाळ झाली लेखकाला कळलंच नाही. लेखक म्हणतात की सूर्यास्ताबरोबर तिथल्या वातावरणात एक गूढ सौंदर्य प्राप्त झालं होतं. विलक्षण शांतता त्या वातावरणात होती. लेखक म्हणतात की अद्भुत वृक्षांचा तो मेळावा होता. अद्भुत वृक्ष. सर्वसामान्य कशी झाडं असतात, जमिनीत असतात, मुळं जमिनीच्या आत गेलेले असतात, बुंध्यावरून वरचा भाग आपल्याला दिसून येतो. पण इथं झाडं अशी नसतात. इथं झाडं पाण्यात रुजून येतात, दलदलीत रुजून येतात. पाण्याच्या आत मुळं न जाता पाण्याच्या बाहेर मुळं असतात. कधी कधी ही मुळं तीक्ष्ण सुईसारखी दिसतात. आता संध्याकाळ होत होती. सूर्यास्ताचा रंग पाण्यावर पसरत होता. पाण्यालाही राखाडी रंग आला होता, पण तरीही सूर्याच्या किरणामुळे त्याला एक वेगळीच छटा निर्माण झाली होती, अगदी एखाद्या गुलजार पारव्यासारखी. पारव्याचा रंग दिसायला राखाडी, पण त्याच्याही अंगावर तऱ्हेतऱ्हेच्या रंगांची छटा आपल्याला दिसून येते. अशीच छटा, असेच तऱ्हेतऱ्हेचे रंग राखाडी झालेल्या, काळसर झालेल्या त्या पाण्यावर तरंगत होते. सूर्यास्ताची ती लक्षणं होती. लेखक जंगलाकडे, पाण्यांकडे, दिसणाऱ्या पक्ष्यांकडे डोळे भर भरून पाहत होते. पुन्हा पुन्हा अवलोकन करत होते, कारण त्यांना माहिती होतं की आता या क्षणी आपण जे सौंदर्य पाहत आहोत ते आपल्याला पुढे कधीही दिसणार नाही. नंतर हेच सौंदर्य आपल्या दृष्टीस पडणार नाही. शाश्वताला स्पर्श करण्याचा अनुभव तो होता. शाश्वत म्हणजे सत्य, अंतिम सत्य. अतिशय प्रसन्नता लेखकाला या जंगलाकडून लाभत होती. त्या जंगलाच्या कडेलाच मोहरान होतं. मोहा हे एक प्रकारचं फळ ज्याच्यापासून महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश किंवा भारतातील इतर भागात दारू तयार करतात. ही फळं नशिली असतात, त्यामुळे जंगलातील प्राणी, पक्षी ह्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी या जंगलात येतात. झाड कसं असतं तर अगदी डेरेदार मोठं झाड असतं, भरपूर पानं असतात, भरदार पानांनी भरलेलं असतं आणि बुंधाही बराच मोठा असल्यामुळे त्याला पोखरी तयार झालेली असते. या पोखरीत पावसाळ्यात रिमझिम पावसात अडई आणि वणकी यासारखी रानबदकं अंडी घालतात. भरपूर सावली असल्यामुळे जंगलातील सर्व प्राण्यांना या झाडांचा मोठा आसरा असतो. मोह फुलला की त्याचा रंग बदलतो आणि वातावरणातही एक मोहकता दाटून येते. म्हणूनच कदाचित झाडांचं नावही मोह असेल आणि झाडाला, त्या जंगलांनाही मोहरान म्हटलं असेल, हो ना? तर लेखक म्हणतात की अशी ही जंगलं पाहणं. आज त्यांनी 2 जंगलं पाहिली. कोणती? तर एक खाजणीचं जंगल आणि दुसरं मोहरानाचं जंगल. खाजणीच्या जंगलात त्यांना चुटचुट करणारी कालवं दिसली. झाडावर चढणारा डेमका म्हणजेच तेलमुंडे दिसले. उदाचं घबाड दिसलं. वारुळासारखी समुद्र विंचवाची घरं दिसली. चोचीत मासा पकडणारा खंड्या पक्षी दिसला.
टोकदार झाडांची मुळं दिसली. अशा अनेक गोष्टी पाहता पाहता मोहरानात त्यांना मन मोहून टाकणारं दृश्य दिसलं. लेखक म्हणतात की जंगलात किंवा वन विभागात नोकरी मिळणे, ते उपसंचालक होते व्याघ्र प्रकल्पाचे मेळघाट येथे. त्यामुळे जंगलांशी थेट संबंध. तेव्हा लेखक म्हणतात की वन विभागात नोकरी मिळणे हे केवळ अपघात नव्हे तर माझे भाग्य आहे. कदाचित माझ्या भाग्यात या जंगलांशी थेट संबंध असेल किंवा त्यांच्यावर प्रेम करणं हे माझ्या भाग्यात असेल, म्हणून मला ही जंगलं पाहायला मिळाली, वन विभागात नोकरी मिळाली. वेगवेगळी जंगलं पाहणं हे लेखकांच्या भाग्यातच असेल. जंगलावर प्रेम करणं हे लेखकाच्या भाग्यातच असेल आणि म्हणूनच कदाचित लेखकाला वन विभागात नोकरी मिळाली असावी. लेखक म्हणतात की वनाच्या सावलीत मी वाढलो. जे पुस्तकांनी आणि गुरुजनांनी मला पढवलं नाही असं ज्ञान मी जंगलांकडून प्राप्त केलं. दगड आणि वृक्षांनी हे ज्ञान मला दिलं. वृक्षा इतका धर्मात्मा कोणीच नाही, त्याच्या इतकं पवित्र मनाचा दुसरा कोणीच नाही. त्या जंगलांपासून झाडांपासून लेखकाने देवाचं अस्तित्व जाणलं. झाडं जशी सूर्यप्रकाश आणि दव शोषून घेतात, तेवढंच लेखकाने जंगलातून चांगलं निवडून घेतलेलं आहे. लेखक म्हणतात की पानगळतीत झाडांची पानं गळतात, फुलं कोमेजतात आणि पुन्हा नव्याने बहरतात. तशीच आपल्या माणसांच्या आयुष्यातही अनेक संकट येतात, पण त्या संकटांपासून निराश न होता आपण पुन्हा नव्याने उमलायचं हे लेखक जंगलांकडून शिकला. लेखक म्हणतात की जंगलांच्या नुसत्या दर्शनाने माझ्या मनात असंख्य आठवणी तयार होतात. असंख्य आठवणी माझ्या मनात पिंगा घालतात आणि म्हणून केवळ पाण्याच्या, हिरवळीच्या, डोंगरांच्या दर्शनानेच लेखकाला खूप 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 आनंद होतो. आणि म्हणून ते तुम्हाला आम्हाला सांगतात की आम्हाला आमच्या मुलांना जर विचारी बनवायचं असेल तर त्यांना घरी TV समोर, मोबाईल समोर ठेवू नका, तर त्यांना जंगलात पाठवा. जेव्हा ती मुलं जंगलात जातील, तिथल्या हिरवळीसोबत खेळतील, तिथल्या झाडांशी ती प्रेम करतील, तेव्हाच ती विचारी बनतील, विवेकी बनतील, सहनशील बनतील आणि त्यांच्या मनात पवित्र भावना निर्माण होईल. मुलांना हिरवळीवर मुक्तपणे फिरू दिलं तर वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीबरोबर त्यांच्या मनात पवित्र भावना निर्माण होईल. आपली मुलं सहनशील आणि विचारी बनतील. शिवाय या जंगलांच्या सहवासात आल्यामुळे मुलांचं या रानावर, जंगलावर, झाडावर प्रेम जडेल. ह्या झाडावर प्रेम असल्यामुळे जंगलांच्या रक्षणासाठी ती पुढे सरसावतील आणि मुलांनो, जंगल वाचली तर आपली पृथ्वी ही नक्कीच वाचेल. तेव्हा जंगलाने जे आपल्याला दिलेलं आहे किंवा जंगल जे आपल्याला देत आहे ते भरभरून द्या आणि त्या जंगलावरही भरभरून प्रेम करा. शेवटी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्याप्रमाणे जंगलाकडूनही तुम्ही चांगले तेच गुण घ्या. धन्यवाद.